नमस्कार मित्रांनो, आज आपण पुण्याच्या हृदयस्थानी असलेल्या आणि मराठा साम्राज्याच्या वैभवाची साक्ष देणाऱ्या एका ऐतिहासिक वास्तूचा गौरवशाली इतिहास जाणून घेणार आहोत. तो म्हणजे शनिवार वाडा. चला तर मग या भव्य आणि ऐतिहासिक वाड्याची कथा जाणून घेऊया. शनिवार वाड्याची स्थापना पेशव्यांच्या काळात झाली. इसवी सन 1630 मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी या वाड्याची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. वाड्याचा पहिला दगड दिंडूची पौर्णिमा या शुभ मुहूर्तावर म्हणजेच 10 जानेवारी 1730 रोजी ठेवला गेला. शनिवार वाड्याचे संपूर्ण बांधकाम दगड, लाकूड, चुन्याच्या मदतीने करण्यात आले. हा वाडा तब्बल 6.25 एकर जागेवर उभारण्यात आला होता. वाड्याच्या भव्यतेचा अंदाज यावरूनच लावता येतो की त्याच्या चारी बाजूला 15 फूट उंचीच्या भिंती होत्या आणि त्यात दरवाजे, बुरुज आणि तटबंदी होती. मुख्य प्रवेशद्वाराला दिल्ली दरवाजा असे नाव देण्यात आले होते. वाड्यात तब्बल 92 खिडक्या आणि 7 दरवाजे होते. थोरले बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली हा वाडा पेशव्यांच्या सामर्थ्याचे प्रतीक होता. शनिवार वाडा हा पेशव्यांचे मुख्य निवासस्थान आणि दरबार होता. येथे मराठा साम्राज्याचे महत्त्वाचे निर्णय घेतले जात होते. पेशव्यांचे सैन्य धोरण, कर व्यवस्था, राज्यकारभार आदी महत्त्वाचे निर्णय याच वाड्यात घेतले जात. वाड्यातील दरबार हॉल हा भव्य आणि वैभवशाली होता. येथे पेशव्यांचे शिल्पे, चित्रे आणि सुंदर नक्षीकाम केलेले होते. इथे राजकीय व लष्करी रणनीती आखल्या जात आणि तेथूनच मराठा साम्राज्याच्या सीमेचे संरक्षणाचे आदेश दिले जाते. शनिवार वाडा म्हणजे मराठा साम्राज्याचे वैभवशाली प्रतीक होते. शनिवार वाड्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याचा दिल्ली दरवाजा. ते दरवाजे तब्बल 21 फूट उंच होते आणि त्यावर लोखंडी किडे ठोकलेले होते, जे शत्रूच्या हत्तीपासून संरक्षण करण्यासाठी होते. पेशव्यांनी अनेक शत्रूंचा पराभव येथेच रणांगणावरून आखलेल्या रणनीतीने केला होता. वाड्यातील सैनिकांचे प्रशिक्षण आणि सैन्याची तयारी इथेच केली जात असे. वाड्याच्या भिंतीवर मराठा शौर्याच्या कथा लिहिल्या गेल्या होत्या. मराठा साम्राज्याचे अभेद्य किल्ल्यांपैकी शनिवार वाडा हा मराठी इतिहासातील एक महत्त्वाचा किल्ला मानला जातो. इसवी सन 1828 मध्ये वाड्यात एक भयंकर आगीची घटना घडली. या आगीत वाड्याचा मोठा भाग नष्ट झाला. फक्त वाड्याची मुख्य प्रवेशद्वारे आणि काही भिंती शिल्लक राहिल्या. इतिहासकारांच्या मते ही आग कशी लागली हे अजूनही एक गूढ आहे. तरी सुद्धा आजही शनिवार वाड्याची शिल्लक असलेली वास्तू त्याच्या वैभवाची साक्ष देते. आजही शनिवार वाड्याच्या अवशेषांमध्ये एक गौरवशाली दिसते. आज शनिवार वाडा पर्यटकांसाठी खुली आहे. येथे दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. शनिवार वाड्यातील अवशेष आणि शिल्लक असलेल्या भागातून त्या काळातील शिल्पकलेचे आणि स्थापत्यशास्त्राचे दर्शन होते. येथे आयोजित केले जाणारे लाईट आणि साऊंड शो पर्यटकांसाठी खास आकर्षण असते. पुण्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे हे एक प्रमुख केंद्र आहे. आजही शनिवार वाडा मराठा साम्राज्याच्या शौर्याची आणि संस्कृतीची आठवण करून देते. शनिवार वाडा म्हणजे मराठा साम्राज्याचा आत्मा आहे. मराठा साम्राज्याचा इतिहास आणि त्यातील पराक्रमाची आठवण ठेवण्यासाठी हा वाडा आजही एक प्रेरणास्थान आहे. महाराष्ट्र शासनाने शनिवार वाड्याच्या संवर्धनासाठी विशेष योजना आखल्या आहेत. पुढील पिढ्यांसाठी हा वाडा मराठा इतिहासाचे एक जिवंत प्रतीक आहे. तर मित्रांनो, हा होता शनिवार वाड्याचा गौरवशाली इतिहास. शनिवार वाडा म्हणजे मराठा साम्राज्याचे वैभवाचे आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. ही वास्तू फक्त एक इमारत नाही तर ती एक प्रेरणा आहे शौर्याची, पराक्रमाची आणि संस्कृतीची. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि मराठा साम्राज्याच्या या गौरवशाली इतिहासाबद्दल अभिमान बाळगा. धन्यवाद.